प्रभू, तू खोयांमध्ये झरे वाहण्यास तयार करतोस, ते डोंगरांमधून वाहतात. बुधवार, 28 जानेवारी 2026. आज सकाळच्या ध्यानासाठी मी उत्पत्ती ग्रंथ अध्याय 35 पद 5 पासून निवडले आहे. आणि ते प्रवास करत असताना देवाची दहशत त्यांच्या आजूबाजूच्या शहरांवर पडली, त्यामुळे ते याकोबच्या मुलांचा पाठलाग केला नाही. सकाळच्या शुभेच्छा मित्रांनो. जेव्हा देवाला आपल्याला त्याच्या उद्देशाकडे प्रवास सुरू करण्याची इच्छा असते, तेव्हा प्रभू आपल्या संपूर्ण मार्गात आपली रक्षा करतो. चला या पदावर ध्यान करूया. आजच्या सकाळच्या ध्यानाचे विषय: देवाची रक्षा. याकोबाला देवाने बेथेल येथे जाऊन तिथे राहण्याचा आदेश दिला. आणि याकोबाने आपल्या सर्व मुलांना सांगितले की त्यांना बेथेल येथे जावे लागेल, जे ते ठिकाण आहे जिथे त्याने देवाला पाहिले, अनुभवले आणि स्वप्नात पाहिले आणि त्याचे नाव बेथेल ठेवले. आता याकोब आणि त्याचे मुले बेथेलकडे प्रवास करत असताना त्यांच्या आजूबाजूची किंवा त्यांच्या प्रवासातील शहरे पुरेशी शक्तिशाली होती, पण देवाने त्यांच्या भोवती दहशत पसरवली आणि कोणीही याकोब आणि त्याच्या मुलांचा पाठलाग केला नाही. मित्रांनो, जेव्हा देव आपल्याला एखादा प्रवास करण्याचा आदेश देतो, जो धोकादायक असू शकतो, जो शक्तिशाली लोकांनी भरलेला असू शकतो, पण देव आपल्या लोकांभोवती रक्षा ठेवतो. म्हणून जेव्हा देवाने आपल्याला एखादा प्रवास करण्यास सांगितला असेल, जो आपल्याला अशक्य, कठीण किंवा वेदनादायक वाटू शकतो, तेव्हा आपण काहीही असो तरी प्रवास सुरू करायला हवा. कारण तो देवाचा आदेश आहे आणि तोच देव आपल्याला त्याने सांगितलेल्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी आपली रक्षा करेल. होय, याकोब आणि त्याचे मुले बेथेलला पोहोचले आणि कोणीही त्यांचा पाठलाग करू शकले नाही कारण प्रभूची दहशत त्यांच्या भोवती पसरली होती. मित्रांनो, देव आपला रक्षक आहे. देव आपला प्रभू आहे. तो जाणतो की आपला प्रवास कसा असेल. तो कधीच आपल्याला निराश करणार नाही. तो प्रवासात कोणालाही आपल्याला स्पर्श करण्यास परवानगी देणार नाही कारण त्याने आपल्याला प्रवास सुरू करण्यास सांगितले आहे. चला प्रवास सुरू करूया, कोणत्याही आव्हानांचा सामना करूया, पण नेहमी लक्षात ठेवूया की प्रभूच आपली रक्षा करतो. प्रभूच आपल्याला गंतव्यापर्यंत पोहोचवतो कारण तो आपला प्रभू आहे. प्रार्थना. कृपालू देवा, स्वर्गीय पित्या, तू सांगितलेला किंवा आदेश दिलेला प्रवास आपल्याला करण्यास मदत कर. या प्रवासात आपल्याबरोबर राहा. ख्रिस्ताच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो. आमेन.